आपत्ती व्यवस्थापन कक्षातून मुख्यमंत्री फडणवीस बोलतायत। जी सध्याची परिस्थिती आहे पावसाची आणि कुठे कुठे किती नुकसान झालं या सगळ्याचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे। मंत्री गिरीश महाजन सुद्धा उपस्थित आहेत मंत्रालयामध्ये। आपत्ती व्यवस्थापन कक्षातून मुख्यमंत्री बोलतील, कोणते मोठे निर्णय घेतले गेले या संदर्भात थोड्याच वेळात भाष्य करतील, संबोधन करतील, काय बोलतात याकडे लक्ष असेल। मोठे निर्णय होतील अशी अपेक्षा आहे, कारण की नुकसान बरंच झालेलं आहे सगळ्या स्तरातून आणि त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून काय उपाययोजना केल्या गेलेल्या आहेत किंवा कोणते मोठे निर्णय घेतले गेलेले आहेत या सगळ्याचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत आम्ही। आणि या संदर्भात ताजी माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी धनंजय आपल्या सोबत आहेत। धनंजय, बैठक तर पूर्ण झालेली आहे, मुख्यमंत्री काही वेळात बोलतील, काय निर्णय झालेले आहेत, काय ताजे अपडेट्स आहेत? श्रद्धा, आपण जर पाहिलं तर राज्यभर सुरू असलेला मुसळधार पाऊस आहे त्याच्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज मंत्रालयातल्या राज्य आपत्कालीन कार्यकेंद्रामध्ये आहेत आणि संपूर्ण राज्यातील पाऊस आणि पूर परिस्थितीचा आढावा सध्या ते आणि मंत्री गिरीश महाजन हे सर्व अधिकाऱ्यांकडून घेताना आपल्याला पाहायला लागतं। आपण जर पाहिलं तर या बैठकीमध्ये खरं तर विविध जिल्ह्यातील पावसाची जी स्थिती आहे, त्याचबरोबर पूरस्थिती आहे आणि रेल्वे, रस्ते, इतर ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांचा आढावा जो आहे तो या बैठकीमध्ये सध्या मुख्यमंत्र्यांकडून घेतला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने बचाव कार्य असेल, मदत असेल किंवा आपत्ती व्यवस्थापनाच्या ज्या उपाययोजना करायच्या त्या उपाययोजना कशा पद्धतीने करायच्या या सगळ्या संदर्भातली चर्चा ही अधिकाऱ्यांसोबत करून नेमकं तातडीने संबंधित विभागांना आदेश देऊन कशा पद्धतीने पावलं उचलली पाहिजे या सगळ्या संदर्भातल्या सूचना मुख्यमंत्र्यांकडून खरं तर दिल्या जातील आणि या सगळ्या संदर्भातली बैठक ही सध्या मंत्रालयामध्ये सुरू असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। आता थोड्याच वेळात या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माध्यमांशी संवाद साधतील आणि हा संवाद साधत असताना नेमकं काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत आणि कशा पद्धतीने या सगळ्या ज्या काही राज्यातली ही मुसळधार पावसामुळे परिस्थिती आली त्यासाठी यंत्रणा कशा पद्धतीने सतर्क राहणार आहे आणि काय नेमकी परिस्थिती, बचाव कार्य कसं काय आतापर्यंत काय काय करण्यात आले आणि ह्याच्या पुढे काय करण्यात येणार आहे या सगळ्या संदर्भातली माहिती मुख्यमंत्री ही माध्यमांना देतील। त्याचबरोबर राज्यातील जी नागरिकांची सुरक्षा आहे खरं तर ती सर्वोच्च प्राधान्य आहे, त्यामुळे त्या सगळ्या पद्धतीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला दिलेला आहेत आणि ज्या ठिकाणी म्हणजे आपण जर पाहिलं तर आपल्याला अनेक ठिकाणी दरड कोसळलेली पाहायला मिळते, बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर काय मुख्यमंत्री बोलतात याकडे लक्ष असेल। धनंजय, अपडेट घेत राहू, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।